नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा बाजार गप्पांचा विषय इराणचं पुढं काय. इराणचं पुढं काय हे म्हणजे मी चर्चा करणं ह्याचा अर्थ रामदास स्वामी म्हणायचे तसं बाई तू का रोड मला जगाची ओढ अशातला भाग आहे हे नितांत सत्य. पण तरी सुद्धा अर्थशास्त्राविषयी कुतूहल असलेली एक व्यक्ती म्हणून हे युद्ध ज्या पद्धतीनं सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं अमेरिकेला जरा सुद्धा अपेक्षित नसलेला प्रतिकार इराण करतंय त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये निर्माण झालेला हा प्रश्न आहे. सुरुवातीला अमेरिका इस्रायलची अशी कल्पना होती की आपण हा म्हणता या इराणवरती हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करू, निदान आपल्याला पाहिजे त्या टर्म्सवरती त्यांच्याशी बोलणी करू. परंतु इराणनं त्याला पूर्णपणानं प्रतिशय दिला हे मान्य करावंच लागेल. इराणच्या आयातुल्ला खमेनी यांची वध किंवा हत्या झाल्यानंतर जेव्हा एका नवीन राष्ट्राध्यक्षांनी सूत्र हातात घेतली त्यावेळेला आता अवघ्या काही तासांमध्ये हे युद्ध संपेल अशी हवा मीडियामधनं निर्माण केली गेली. पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आज जवळजवळ 47 दिवस होऊन गेले आहेत, परंतु इराणच्या प्रतिस्पर्ध्याचा किंवा प्रतिकाराची तीव्रता ही जरा सुद्धा कमी झालेली नाही. याची दोन कारणं आहेत. एक तर अलीकडच्या काळामध्ये गेली वर्ष 2 वर्ष जी काही जगाच्या रंगभूमीवरती वेगवेगळी युद्ध होत आहेत ती आधीच्या युद्धांसारखी सलग चालणारी युद्ध नाही आहेत. मी गमतीने म्हणतो की एखाद्या IPLच्या मॅच मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट असावा तसा प्रत्येक युद्धामध्ये हल्ली स्ट्रॅटेजिक टाइम आउट असतो. त्याला युद्धविराम असं म्हणता येईल ही गोष्ट खोटी आहे. सीज फायर आणि कम्प्लीट सिसेशन याच्यामध्ये तरी कुठंतरी ते घोळणारं गणित आहे. दोघही जण म्हणजे पूर्वी जसं महाभारताच्या युद्धामध्ये म्हटलं जायचं की सूर्यास्तानंतर युद्ध सुरू आहे, सूर्योदयाला युद्ध सुरू व्हायचं आणि सूर्यास्ताच्या मुहूर्ताला युद्ध संपायचं आणि त्याच वेळेला उद्या युद्ध कधी सुरू करायचं याची वेळ ठरली जायची. अशा पद्धतीची गणित वेगळ्या अर्थानं, वेगळ्या कारणानं, वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या प्रभावानं, वेगळ्या परिणामांची अशी सध्याच्या युद्धांमध्ये दिसतात. ही गोष्ट खरी. म्हणजे मी नेहमी म्हणतो की अमेरिका, इस्रायल आणि इराण, रशिया आणि युक्रेन, इस्रायल आणि हमास याच्यामधलं एक महत्वाचं साम्य असं की ती युद्ध सुरू आहेत म्हणावी तर ती सतत नसतात. ती युद्ध थांबलीत असं म्हणावं ते मध्येच डोकं वर काढतं. पहा ना, अमेरिका, इस्रायल आणि इराण याच्या युद्धाची आपण चर्चा करत असताना मध्येच एकदा अनेक दिवसाच्या कालखंडानंतर रशिया युक्रेन युद्ध पेटलं आणि त्यामुळेच या युद्धानंतर नेमकं काय होईल याचा विचार करावा लागतो. आणि अगदी मोकळेपणाने मान्य करावं लागेल की गेल्या 1.5-2 वर्षात जी काही 9-10 युद्ध अधूनमधून का होईना सुरू आहेत त्या सगळ्यात जर कडवा प्रतिकार कोणी केला असेल तर तो इराणने केलाय. ते सगळ्यात कमी प्रतिकार करतील अशी जागतिक पातळीवरती अपेक्षा होत असताना त्यांनी सगळ्या पंडितांना खोटं पाडलंय एवढं नक्की. आणि म्हणूनच बाजार गप्पांचा आजचा विषय इराणचं पुढं काय. एक कुतूहल म्हणून माझ्या मनामध्ये अशी शंका आहे की इराण हा पुढचा जर्मनी आहे का? इराण हा पुढचा जपान आहे का? इराण हा पुढचा व्हिएटनाम आहे का? मला कोणताही राजकीय रंगसंगती किंवा राजकीय लागेबांधे याच्याशी देणं घेणं नाही. तुमच्या माझ्यासारखा एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि आता माझ्यासारखा तर प्रौढवयीन मनुष्य या जगाच्या इतिहासामध्ये फार मोठे फेरफार करू शकेल अशातली परिस्थिती नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण आता भूगोलाचं स्वरूप बदललंय, आता इतिहासाचं स्वरूप बदललंय, आता युद्धाचं स्वरूप बदललंय, आता समेटाचं स्वरूप बदललंय आणि आता संघर्षाचंही स्वरूप बदललंय. आणि म्हणून प्रश्न हा की इराणचं पुढे काय. आर्थिक इतिहास असं सांगतो की ज्यानं कडवा प्रतिकार केलाय तो देश गमतीची गोष्ट करतं. मी जे मगाशी म्हटलं की इराण हे पुढचं जर्मनी आहे का, याला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे हे मी जरा सुद्धा नाकारत नाही. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या काळामध्ये लढलं गेलं. ते युद्ध संपताना जर्मनी युद्ध हरलेलं होतं. मित्र राष्ट्रांनी केवळ जर्मनीचे 2 तुकडे करून समाधान नाही मानलं तर जर्मनीचे खनिजांनी समृद्ध असलेले 2 जिल्हे तोडून घेतले आणि या राजकीय अपमानाचं भांडवल करत अडॉल्फ हिटलर सारखा एक नवीन राजकीय नेता जर्मनीमध्ये उदयाला आला. जर्मनी अस्मिता, जर्मनी अर्थव्यवस्था, जर्मनी राजशकट या भावनिक मुद्द्यांना हात घालत जर्मनीला पहिल्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये अडॉल्फ हिटलर या माणसानं एकत्र केलं. मला अडॉल्फ हिटलरचं उदात्तीकरण जरा सुद्धा करायचं नाही.
त्यांनी जूनवर केलेल्या अत्याचाराचं कोणत्याही शब्दात, कोणत्याही काळात, कोणत्याही तऱ्हेनं, कोणत्याही प्रमाणात समर्थन होऊच शकत नाही. परंतु त्याच संधीचा फायदा घेत जर्मनीनं आपल्या स्वतःची अर्थव्यवस्था इतकी सुदृढ करत नेली की 1926, 1927 आणि 1928 या 3 वर्षाच्या काळात जर्मनीनं आपलं औद्योगिक उत्पादन दरवेळेला दुपटीने वाढवलं. म्हणजे 26 मध्ये 100 असेल तर 27 मध्ये 200 झालं आणि 28 मधनं 400 झालं. हे वाढीव उत्पादनातनं केवळ जर्मनी अर्थव्यवस्थेची घडी बसली गेली असं नाही, पण तुम्ही आमचे कितीही राजकीय दृष्ट्या हाल केलेत, आमचे कितीही खनिजांनी समृद्ध असे जिल्हे तोडलेत, तरी आम्ही त्या संकटाचा संधीमध्ये रूपांतर करून अर्थव्यवस्था उभी करतो. हा सिद्धांत केवळ सिद्धांत न करता जर्मनीमध्ये व्यवहार म्हणून अंमलात गेला. त्यावेळेला सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं आता हरण्याजोगं काहीही राहिलेलं नाही. म्हणजे गुलजार जसं त्यांच्या अनेक सिनेमांचा शेवट करताना एक वाक्य म्हणतो की आता मागे वळून बघावं असं काही शिल्लक राहिलेलं नाही, तसं जर्मनी अर्थव्यवस्थेनं सांगितलं की आता यापुढं मागं वळून बघायचं नाही. यातनं 1929 ची मंदी आली आणि त्या मंदीवर तोडगा किंवा त्याची झळ म्हणून दुसरं महायुद्ध झालं. यावरती जागतिक मतैक्य आहे. आणि त्यातनं दुसरं महायुद्ध हरल्यानंतरही पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पण दुसरं महायुद्ध सुरू व्हायच्या मधल्या काळात जर्मनीने जो आपला औद्योगिक पाया घातला त्यातनं आज मितीला सुद्धा जर्मनी अर्थव्यवस्था ही तुम्हाला नाकारता येत नाही. आज जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये जर्मनी ही 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पहिली अमेरिका, दुसरी चीन, तिसरी जर्मनी आणि चौथे आपण, अशी ती क्रमवारी आहे. आणि अशाच पद्धतीची बीज वेगवेगळ्या पद्धतीनं इराण आजच्या युद्धात दाखवतं का हे पाहायचं. म्हणून इराण हा पुढचा जर्मनी आहे का असं मला वाटतं. याच मुद्द्याला थोडं पुढे न्यायचं झालं तर इराण हा पुढचा जपान आहे का याचाही विचार करावा लागेल. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अमेरिकेच्या पाशवी चावटपणाने, मला खरा वेगळा शब्द वापरायचा आहे पण सभ्यतेचे संकेत म्हणून चावटपणाने मी म्हणतो, हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले गेले. जपानची दारं अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक व्यापारासाठी बंद करली गेली. एका वेगळ्या अर्थाने इनवर्ड लुकिंगचा तो जमाना सुरू झाला. आज जपानची अर्थव्यवस्था कुठच्या देशावर अवलंबून आहे बघा. ज्या अमेरिकेनं ज्या जपानवरती हिरोशिमा नागासाकीच्या रूपानं बॉम्ब टाकले त्या जपानमध्ये आज, जपानच्या हातामध्ये आज मितीला अमेरिकेचं कर्जरोख्यांचा व्यापार आहे. ज्या जर्मनांना अमेरिकेनं छळलं त्या किंवा ज्या जूननं छळलं त्या जूनच्या हातात आज अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे. आज जपानी अर्थव्यवस्थेचे व्याजदर याच्यावरती अमेरिकी बाजारपेठ हलते. अशा अर्थानं मी म्हटलं की इराण हा पुढचा जपान आहे का, इराण हा पुढचा व्हिएटनाम आहे का याचाही विचार करायला हरकत नाही. अमेरिका कुठे, व्हिएटनाम कुठे, अमेरिकेचा भौगोलिक आकार काय, व्हिएटनामचा भौगोलिक आकार काय, अमेरिका अर्थव्यवस्थेचा आकार काय, व्हिएटनामी अर्थव्यवस्थेचा आकार काय. पण त्या व्हिएटनाम बरोबर अमेरिका 17 वर्ष युद्ध केलं. त्या युद्धाच्या निमित्तानं अमेरिकेनं आपले केमिकल्स वेपन, आपली बायोमेडिकल वेपन्स ही तपासून पाहिली किंवा त्याचं टेस्टिंग करून घेतलं असं म्हटलं गेलं. त्यातनं ज्या पद्धतीचं व्हिएटनामवरती युद्ध लादलं गेलं, समाज व्यवस्थेवरती परिणाम झाले, त्याचं ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ व्हिएटनाम या DR सरदेसाईंच्या जुन्या पुस्तकामध्ये प्रचंड मोठं वर्णन आहे. पण त्यातनं व्हिएटनामनं उचललेली पावलं आणि अगदी जर्मनी झाला नसेल, अगदी जपान झाला नसेल, पण 17 वर्षाच्या इतक्या सर्वंकष युद्धाला पुरून उरणारी अशी व्यवस्था व्हिएटनाममध्ये जन्माला आली. आणि त्याचं जर वर्णन पाहायचं असेल तर इव्हन द टर्टल्स कॅन फ्लाय सारखा सिनेमा आवर्जून बघावा असं गणित आहे. आणि म्हणून मी म्हणलं की इराण हा पुढचा व्हिएटनाम आहे का. येणारा काळ ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर देईल. कदाचित त्याच्या आधीमध्ये कुठेतरी होईल. पण एक गोष्ट नक्की की पहिल्या महायुद्धानंतर एका वेगळ्या पद्धतीच्या अर्थसंस्था निर्माण झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर एका वेगळ्या प्रकारच्या अर्थसंस्था निर्माण झाल्या. आता अशा पद्धतीचे ट्रेड ब्लॉक्स करण्याची पद्धत नाही, परंतु काही नवीन व्यापारी केंद्र निर्माण होतील का, लॉजिस्टिक सारखी वेगळी क्षेत्र नव्यानं उभारी घेतील का याचा विचार म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय इराण आणि पुढे किंवा पुढे काय. मनपूर्वक धन्यवाद.